जेव्हा तुम्ही तुमच्या एटीएम मध्ये जाता आणि तुम्ही जे पण अमाऊंट टाकता ना त्यानंतर तुम्हाला एक कॅश मोजण्याचा आवाज येतो. तो जो कॅशचा आवाज असतो ना तो खोटा आहे. सगळ्या लोकांना वाटतं की कॅश ते एटीएम मशीन जे आहे ती मोजती, असं काही नसतं. ऑलराईट मित्रांनो, एटीएम मशीन ओके ऑलराईट मित्रांनो, तुम्हाला आतापर्यंत सगळ्याच लोकांना एटीएम मशीन तर नक्कीच माहिती असेल. एटीएम मशीनचा वापर सगळ्याच लोकांनी आतापर्यंत केलेला असेल. पण ती जी एटीएम मशीन आहे ना ती कशा पद्धतीने काम करते ते भरपूर थोड्या लोकांना माहिती असेल. जसं की तुम्ही एटीएम मध्ये जाता, त्याच्यावरती तुम्हाला एक स्क्रीन दिसते, तिथल्या तुम्ही ऑप्शनवर क्लिक करता, त्यानंतर तुमची अमाऊंट टाकता, तिथल्या कीपॅड वरती तुमचा पासवर्ड टाकता बँकेचा, त्यानंतर तुम्हाला जेवढी कॅश पाहिजे ते एटीएम तुम्हाला कॅश देते. हे जे सर्व काम आहे ते एवढंच नाहीये. त्या एटीएम मशीनच्या आतमधली जी सगळी प्रोसेस आहे ती कशा पद्धतीने होती, जर का आपण सगळ्यात पहिल्यांदा एटीएम मशीनच्या आतमधले जर का बेसिक कॉम्पोनंट्स जर का बघितले तर सगळ्यात पहिल्यांदा आहे कार्ड रीडर. जसं की तुम्ही तुमच्या एटीएम कार्डला त्या मशीनच्या आतमध्ये टाकता तेव्हा ते जे कार्ड रीडर आहे ते त्याचं काम करतं. दुसरं आहे कीपॅड व्हेरिफिकेशन. तिसरं आहे कॅश डिस्पेन्सर युनिट. चौथा आहे सेन्सर अँड रोलर. आणि पाचवा आहे रिजेक्ट पिन. म्हणजे आणि मित्रांनो, मी जे आता तुम्हाला एटीएम मशीनच्या आतमध्ये जे बेसिक कॉम्पोनंट्स आहेत ना ते जे सांगितले ना ते सगळे बेसिक कॉम्पोनंट कशा पद्धतीने काम करते ते आता आपण बघू. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं कार्ड रीडर. तो जो कार्ड रीडर आहे तो कशा पद्धतीने काम करतो एटीएम मशीनच्या आतमध्ये. त्याचं एवढंच काम आहे की तुमचं जे एटीएम कार्ड आहे ते त्याला स्कॅन करतं. ते जे एटीएम कार्ड आहे ते खरं आहे का दुसऱ्या बँकेचं आहे ते चेक करतं. म्हणजे तुमचं जे बँक अकाउंट आहे ते कोणत्या बँकेचं आहे ते स्कॅन करतं तुम्ही जेव्हा तुमचं एटीएम कार्ड बँक त्या एटीएमच्या आतमध्ये टाकतं तेव्हा. दुसरं मी तुम्हाला सांगितलं कीपॅड अँड व्हेरिफिकेशन. हे जे कीपॅड अँड व्हेरिफिकेशन आहे ना ते कशा पद्धतीने काम करतं, तुम्ही जेव्हा तुमचं एटीएम कार्ड त्या मशीन मध्ये टाकता त्यानंतर तुम्हाला त्या एटीएम मशीनवरती कीपॅड दिसतो, तिथं तुम्ही तुमच्या बँकेचा पिन टाकता, त्यानंतर ते चेक करते की तुमच्या बँकेचा जो पिन आहे तो करेक्ट आहे का नाही. हे बँकेच्या सर्व्हरला जातं, तिथून ते कन्फर्मेशन होतं आणि तुम्हाला त्याच्या पुढचे ऑप्शन अवेलेबल होते. तेव्हा तुम्ही तुमच्या एटीएम मध्ये जाता आणि तुम्ही जे पण अमाऊंट टाकता ना त्यानंतर तुम्हाला एक कॅश मोजण्याचा आवाज येतो. तो जो कॅशचा आवाज असतो ना तो खोटा आहे. सगळ्या लोकांना वाटतं की कॅश ते एटीएम मशीन जी आहे ती मोजती, असं काही नसतं. म्हणजेच की तुम्हाला एक पद्धतीने सांगितलं जातं की कॅश तुमची येत आहे त्याचा फक्त साऊंड असतो. सेन्सर अँड रोलर. रोलरच्या काम हे एवढंच आहे की पैसे ते एक एक करून खेचतं. म्हणजे सगळ्या नोटा एकदम खेचत नाही, एक एक नोटा करून ते जे एटीएम मशीन आहे ते खेचतं, त्याला आपण म्हणू शकतो रोलर. पाचवा आहे रिजेक्ट बिन. म्हणजे की तुम्ही तुमच्या एटीएम मधले जे खराब पण नोट आहेत, ज्या फाटक्या नोट आहेत किंवा खोट्या नोट आहेत त्यांना ते रिजेक्ट करतं त्या एटीएम मशीन मधून. हे जे सगळे काम आहे ना ते झाले एटीएम मशीनच्या आतमधलं काम. पण बाहेरचे जे काम आहे म्हणजे की ट्रान्झॅक्शन प्रोसेस जी आहे ती मशीनच्या आतमध्ये कशा पद्धतीने होते ते बघू आता आपण. सगळ्यात पहिल्यांदा आपण एटीएम मशीन मध्ये आपलं एटीएम कार्ड टाकतो, त्यामध्ये आपल्या बँकेचा पिन एंटर करतो. तेव्हा ती मशीन तुमच्या बँकेचं सर्व्हर तपासते की तुमच्या बँकेचा अकाउंट कोणत्या बँकेत आहे. त्यानंतर बँकेच्या सर्व्हर हे चेक करते की तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये बॅलन्स आहे का नाही. आणि मशीनच्या आतमधले जे सेन्सर आहेत सगळे ते तपासतात की तुमच्या जे नोट आहेत ते खराब तुम्हाला दिले जात नाहीत किंवा जे सगळे नोट आहेत ते खोट्या दिले जात नाहीत ते चेक करत जातं. आता आपण बघू की एटीएम मशीन मधले जे सिक्युरिटीचे ऑप्शन आहे, जे की एटीएम मध्ये खराब नोटा दिल्या जात नाहीत किंवा जे खोट्या नोट आहेत ते तुम्हाला दिल्या जात नाहीत. आणि जे पण सगळ्या सिक्युरिटीसाठी सगळ्या गोष्टी केल्या जातात एटीएम मध्ये फक्त जे की बँकेतल्या लोकांनाच माहित असतील ते बघू. सगळ्यात पहिलं आहे इनक्रप्शन सिस्टीम. म्हणजे की तुम्ही तुमच्या कार्ड जर का तुमच्या एटीएम मशीन मध्ये टाकलं त्यानंतर एटीएम जे कार्ड आहे त्यामधले जे सिक्युरिटी ते कुठल्याही माणसाला शेअर केल्या जात नाहीत किंवा मशीन मध्ये पण त्या सगळ्या कार्डच्या तुमच्या ज्या डिटेल्स आहेत ते पण बँकेला दिल्या जात नाहीत. म्हणजे इनक्रप्शन सिस्टम तुमच्या एटीएम कार्डला सेफ ठेवतं. अँटी स्किमिंग डिव्हाइस. म्हणजे तुमच्या जे कार्डचे जे सगळे डिटेल्स आहेत ते तुम्ही ते कुणाला शेअर करत नाही किंवा बँकेच्या लोकांना पण शेअर करत नाही. तो जो डेटा आहे तो फक्त मशीनकडेच राहतो, ते कुणाला शेअर करू जाऊ शकत नाही. आणि कॅश कॅसेट लॉक ही जी सिस्टम आहे ती फक्त बँकेतल्या लोकांनाच परवानगी असते. बँकेच्या जे सगळे लोक आहेत त्यामध्ये ते लोक कॅश टाकू शकतात किंवा कॅश काढू शकतात, त्याचा ऍक्सेस कुणाकडेच नसतो. मित्रांनो, आजच्या पुरतं एवढंच ठेवूयात. आय होप तुम्हाला हा जो व्हिडिओ असेल तो नक्की आवडलेला असेल. जर का आवडलेला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. जर काही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. भेटूयात अशाच नाही त्या व्हिडिओ कॉन्टेंट सोबत. तोपर्यंतसाठी नक्की लक्ष ठेवा. टाटा, बाय बाय.